नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज या ठिकाणी वनरक्षक भरती संबंधी तुमच्या मनात जेवढेही काही प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि मित्रांनो, ज्यांना या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी काही अपडेट्स पाहिजे असतील अशा सगळ्यांनी 83 29 588 625 या नंबरवर व्हॉट्सअपला वनरक्षक भरती माहिती पाठवा असा मेसेज करा। आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपची काय लिंक पाठवून देऊ, जेणेकरून तुम्हाला या भरती परीक्षेचे सर्व अपडेट्स त्या ठिकाणी काय भेटत जातील। तर मित्रांनो, आज या ठिकाणी तुमच्या मनात जे जे प्रश्न असतील, उदाहरणार्थ जाहिरात कधी येणार, एकूण जागा किती असणार, पात्रता किती लागेल, वय काय पाहिजे, वजन, उंची, छाती, तसंच शिक्षण काय हवंय, कट ऑफ किती लागेल, पेपर पॅटर्न काय असेल, अभ्यास काय असेल, मार्क पद्धत काय, परीक्षा कशी होणार, कोण होणार, कधी होणार, केव्हा होणार, हे सगळे प्रश्नाचे उत्तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, या ठिकाणी स्टार्टिंगला एक एक मुद्दा तुमचा घेत असेल मी, या ठिकाणी जाहिरात कधी येणार, जागा किती असणार आणि कट ऑफ कधी लागेल, हे सगळे आपण शेवटी पाहणार आहे। सर्वात पहिले मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वनरक्षक होण्यासाठी तुम्हाला पाहिजे पात्रता। तर मित्रांनो, पात्रतामध्ये दोन पात्रता, एक आहे शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रता जर या ठिकाणी विचार केला तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्हाला 12वा वर्ग पास पाहिजे। 12वा काय पाहिजे, तुम्ही पास या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। किंवा तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल तरी सुद्धा कदाचित या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू येता येणार आहे, कारण की काही परीक्षेमध्ये तसं या ठिकाणी काय अलाउड केलं होतं। 12वी पास असून मात्र तुमचं 12वीला तुमचं सायन्स असायला हवं। जर सायन्स नसेल तर कमीत कमी तुमचा आर्ट जरी असेल तरी चालते, मात्र तुमचा इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा विषय तुमचा असायला हवा। अर्थशास्त्र नसला तरी चालते, मात्र तुमचं जिओग्राफी हा विषय तुम्हाला 12वीला असायला हवा। जर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आर्ट असो कॉमर्स असो, 12वीला तुमचे एकतर विज्ञान, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी किंवा तुमचं गणित, या 4 विषयापैकी तुमचा कोणता जरी विषय 12वीला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय पात्र आहात। आता नवीन जाहिरात आल्यामुळे जर आली की या ठिकाणी नवीन बदलेल का मला गॅरंटी नाही, कारण की मागच्या याच्यानुसार त्यांनी हीच पात्रता दिलेली आहे। तर मित्रांनो, ही या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पाहिजे। आता या ठिकाणी आपण पाहणार आहे शारीरिक पात्रता तुम्हाला काय पाहिजे। शारीरिक पात्रता पाहण्यापूर्वी मित्रांनो, आपली या ठिकाणी तुम्हाला जर खरंच वनरक्षक बनायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी आपली लाईव्ह बॅच या ठिकाणी सुरू आहे आणि तुम्हाला जमकी अभ्यास करावा लागेल। लाईव्ह बॅचचे वैशिष्ट्य म्हणसाल तर तुम्हाला या ठिकाणी सर्व विषय जे 5 विषय वनरक्षक भरतीसाठी आहेत, 5ही विषयाचे लेक्चर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला चॅटिंग सुद्धा त्या लेक्चरमध्ये करता येईल। तसंच हे लेक्चर तुम्ही हजर नसला तर हे रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला अपलोड करून देत असतो, म्हणजे तुम्ही नंतर सुद्धा पाहू शकता। विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही नंतर पाहताना कितीही वेळा पाहू शकता। एक लेक्चर तुम्ही काय करू शकता, कितीही वेळा तुम्हाला हे लेक्चर पाहता येते। तसंच मित्रांनो, तुमचा पेपर हा ऑनलाईन होणार आहे। कसा होणार आहे, ऑनलाईन होणार असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे लेक्चर किंवा ही बॅच तुम्हाला कॉम्प्युटरवर सुद्धा पाहता येणार आहे, कारण की तुमचा पेपर कॉम्प्युटरवर म्हणजे ॲपवर सुद्धा होतो आणि कॉम्प्युटरवर सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही मला या ठिकाणी या नंबरवर काय करायचं आहे, कॉल करायचा आहे। तसंच या पेपरमध्ये 2019ला जेवढी प्रश्नपत्रिका झाल्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यांचं सगळ्यांचं सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे। तसंच या ठिकाणी नवीन पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे आणि सर्व विषयाचे ई बुक्स तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मोफत भेटणार आहेत। तसंच या ठिकाणी तुम्हाला वने पर्यावरण, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान सगळ्या विषयाच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज, तसंच या ठिकाणी वने पर्यावरणाचे 2000 प्रश्न की जेणेकरून तुमचा एकही मार्क जाता कामा नये, सगळे तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहेत। कसे भेटणार आहेत, फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी भेटणार आहे। हे तुम्ही काय अभ्यास करून तुमचं सिलेक्शन या ठिकाणी 75 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, असं तुमची आम्ही तयारी करून घेणार आहे। याच्यासाठी आम्ही स्पेशल आयकॉनिक बॅच सुद्धा तयार केलेली आहे। त्या आयकॉनिकची बॅचची सुद्धा तुम्ही या नंबरवर चौकशी करून काय माहिती मिळवू शकता। तर आता बघूया मित्रांनो, या ठिकाणी आपण वय बघितलं। आता वजन हे तुमचं जे BMI इंडेक्स असेल, या इंडेक्सच्या प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी वजन असलं पाहिजे। उदाहरणार्थ, तुमची जर 165 हाईट असेल तर कमीत कमी तुमचं वजन हे 48 किलोपेक्षा जास्त असायला पाहिजे। किंवा या ठिकाणी तुमचं जर वजन 160 असेल तर कमीत कमी 46 किलो तुमचं असायला पाहिजे। 150 जर तुमची हाईट असेल तर साधारणतः या ठिकाणी 45 किलो 44-45 किलो तुमचं वजन असणं आवश्यक आहे। इन शॉर्ट जर म्हटलं तर तुमचं वजन काही केलं तरी 45 किलोपेक्षा जास्त पाहिजे। अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय त्या परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे ग्राउंडमध्ये, कारण की नुसतं पेपर देऊन काही फायदा होणार नाही। कट ऑफ किती लागतो हे मी तुम्हाला नंतर सांगतोच।
आता या ठिकाणी तुमची उंची आणि छाती बघा, छाती तुमची कमीत कमी 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि तुमची 79 जर असेल तर तुम्हाला फुगवून 84 म्हणजे या ठिकाणी तुमची छाती 79 असो, 80 असो, 82 असो की 85 असो, कितीही असो, तिथून पासून तुमची छाती 5 सेंटीमीटर काय झाली पाहिजे, फुगली पाहिजे, 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. मात्र या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना या छातीमधून सूट देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही वन मजूर असाल किंवा वन खबरी असाल त्यांची किंवा वन पाल्य असाल, तुमचे वडील त्या ठिकाणी जर मृत्यू पावले असेल तर अशांना त्या ठिकाणी छातीमध्ये 2.5 सेंटीमीटरची काय दिलेली आहे, सूट देण्यात आलेली आहे. तर अशा ठिकाणी अशी जी सूट या ठिकाणी काय तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी मेन जो गोष्ट आहे वय, या ठिकाणी खुल्या गटासाठी 25 वर्ष प्लस सुटीचे 2 वर्ष असे 27 वर्ष असून सगळ्या कास्टवाल्या सगळ्या गटांसाठी या ठिकाणी वयाची जी पात्रता आहे 30 वर्ष प्लस म्हणजे किती 32 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला ही सूट आहे. कितीपर्यंत, 32 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला ज्यांना खरंच एकाच प्रयत्नात सिलेक्ट व्हायचं असेल त्यांनी योग्य रीतीने अभ्यास करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे. नंतर या ठिकाणी वय झालं. आता तुमची उंची या ठिकाणी मात्र जे वनमजूर असतील जे अंशकालीन कर्मचारी असतील अशांमध्ये वयासाठी त्या ठिकाणी काय सूट देण्यात आलेली आहे. त्यांना 55 वर्षापर्यंत आणि प्लस आताचे 2 वर्ष म्हणजे 57 वर्षापर्यंत अंशकालीन कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काय फॉर्म भरता येणार आहे. शिक्षणाची एक गोष्ट राहिली की जे या ठिकाणी वनमजूर असतील किंवा एसटी कॅटेगरीचे असतील अशांसाठी वयाची शिक्षणाची पात्रता फक्त 10 वर्ष आहे. कोणासाठी, एसटी आणि वनमजूर जे असतील, रोजंदारी मजूर असतील अशांना फक्त पात्रता काय आहे, 10 वर्ग 5 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना जास्त 12वीची गरज नाही. आता या ठिकाणी उंची महत्वाचं म्हणजे काय, उंची हा जो महत्वाचा घटक आहे. उंचीसाठी जर म्हणसाल तर या ठिकाणी सर्वसाधारण पुरुषासाठी उंची ही 163 सेंटीमीटर आणि महिलांना जी उंची आहे या ठिकाणी 150 सेंटीमीटर ही उंची काय असणं आवश्यक आहे. मात्र तुम्ही जर कास्टमध्ये असाल, एसटी असाल तर या ठिकाणी तुम्हाला 152.5 सेंटीमीटर उंची तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि महिला जर असाल तर या ठिकाणी 145 सेंटीमीटर तुमची उंची या ठिकाणी काय तुम्हाला आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी काही खेळाडू असतील, खेळाडू वनमजूर यांना 2.5 सेंटीमीटरची काय उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. 2.5 सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे खेळाडू वनमजूर यांना या ठिकाणी. बाकी डिटेल्स जे आहेत तुम्हाला डिटेल्स आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे @वनरक्षक VANRAKSHAK वनरक्षक _chat याच्यावर मी पूर्ण PDF त्या ठिकाणी टाकून देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. आता या ठिकाणी पुढचं वय झालं. आता तुमचा पेपर पॅटर्न, अभ्यासक्रम आणि मार्किंग सिस्टीम. आता या ठिकाणी तुमचा जो पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर मित्रांनो हा नंबर लिहून ठेवायचा आहे प्रत्येकाने. पेपर पॅटर्नचा विचार केला तुम्हाला 120 प्रश्न असून 120 गुण आहेत. एका प्रश्नाला 1 गुण या ठिकाणी आहे आणि एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुमचा 0.5 गुण म्हणजे या ठिकाणी तुमचा किंवा अर्धा गुण तुमचा काय या ठिकाणी कमी करण्यात येतो. म्हणजे एक चुकला तर तुमचा अर्धा गुण कापला जाईल, 2 चुकले तर 1 प्रश्न कापला जाणार आहे. असा तुमचा पेपर आहे. म्हणजे या ठिकाणी काय मायनस सिस्टीम आहे. म्हणजे 10 जर चुकले तर तुमचे 5 मार्क कमी होणार आहेत. किती, 5 मार्क कमी होणार आहेत. तर अशा तऱ्हेने असा तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे. पेपरसाठी तुम्हाला फक्त 90 मिनिटं आहेत. किती, 120 प्रश्न 90 मिनिटं या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला हे सोडवायचं आहे. आता हे 90 मिनिटं तुम्हाला कोणकोणत्या 120 प्रश्न कोणकोणते आहेत तर 30 प्रश्न तुम्हाला मराठीसाठी आहेत, 30 प्रश्न तुम्हाला इंग्रजीसाठी आहेत, 30 प्रश्न तुम्हाला बुद्धिमापन चाचणीसाठी आहेत आणि प्लस गणित सुद्धा या ठिकाणी आहेत आणि 30 प्रश्न तुम्हाला GK प्लस वने पर्यावरणसाठी या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवा 30 प्रश्न 30 मार्क. तर या ठिकाणी मराठी इंग्रजीसाठी तुम्ही मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वापरायचे आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्तासाठी सतीश वसे, पंढरीनाथ राणे आणि नितीन महाले या कोणाचे तुम्हाला पुस्तकं वापरले चालतात. मात्र बुद्धिमत्तासाठी आपल्या नोट्स सुद्धा या ठिकाणी आपण तयार केल्या, त्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता. आता GK आणि वने पर्यावरणसाठी आपण स्पेशल वने पर्यावरणच्या
आपण स्पेशल वने पर्यावरणाच्या 32 टॉपिकच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. किती? 32 टॉपिकच्या नुसतं वने आणि पर्यावरणाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता आणि जीकेचे 12,000 वन लाइनर सुद्धा त्या ठिकाणी सोबत आहेत. किती? 12,000 वन लाइनर प्रश्न त्याच्या सोबत आहेत. हे तुम्ही घरपोच मागवू शकता की ज्याची किंमत किती आहे? 350 रुपये. तुम्हाला या नंबरवर पेमेंट करून ॲड्रेस त्या ठिकाणी व्हॉट्सअप करायचा आहे. आता तुमचा जो शेवटचा पद्धत आहे, मार्किंग पद्धत झाली, अभ्यासक्रम झाला, पॅटर्न झाला, तुमचा पेपर ऑनलाईन. आता तुमचा प्रश्न आहे की जाहिरात कधी येणार आहे? तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची जाहिरात येणार आहे. किती? दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः 10 जूनच्या पुढे तुमची जाहिरात येणार असून साधारणतः या ठिकाणी तुमची जी परीक्षा आहे ते 15 जुलैच्या आसपास या ठिकाणी तुमची काय परीक्षा होणार आहे. किती? 15 जुलैच्या आसपास तुमची परीक्षा होणार असून या ठिकाणी तुम्हाला तयारी आता लागायची आहे. राहिली गोष्ट कट ऑफची, तर या ठिकाणी ही जी परीक्षा आहे तुमची 2 टप्प्यात होत असते. 120 प्रश्नांची लेखी परीक्षा. ही लेखी जर पास झाले तर तुमची 80 प्रश्नाची काय असते? ग्राउंडची परीक्षा असते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रनिंग असते, जी रनिंग तुम्हाला 17 मिनिटांमध्ये, पुरुषांना 5 किलोमीटर पळायचं असते आणि महिलांना 17 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर या ठिकाणी काय पळायचं असते 17 मिनिटांमध्ये. तर ज्यांचं या ठिकाणी ग्राउंड आहे, कमीत कमी 45% मार्क जर तुम्हाला मिळाले, 120च्या 45% जर मार्क मिळाले म्हणजे 54 मार्क जर मिळाले तर तुम्ही या ठिकाणी कशासाठी क्वालिफाय होता? ग्राउंडसाठी क्वालिफाय होता. जर तुम्हाला 45% म्हणजे 54 मार्क मिळाले तर ग्राउंडसाठी क्वालिफाय होता. आणि नंतर ग्राउंडमध्ये या ठिकाणी असं दोघांच्या मिळून मागच्या वेळेस जो कट ऑफ आहे तो 121 हा ओपन गटासाठी लागला होता. किती? 121 ओपन साठी लागला होता आणि इतर कास्टसाठी 115च्या आसपास हा कट ऑफ या ठिकाणी ओबीसी साठी लागला होता. आणि नंतर बाकीचे या ठिकाणी 100 ते 110च्या दरम्यान एससी आणि एसटी यांचा या ठिकाणी काय कट ऑफ लागला होता. तर एवढं तुम्हाला काय तयारी करायची आहे. तर तुम्हाला मित्रांनो, हा मागच्या वर्षी पेपर कठीण होता. मागच्या वर्षी लोकांकडे अभ्यासाचं मटेरियल नसल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तो कट ऑफ काय झाला होता? कमी लागला होता. मात्र यावेळेस तो कट ऑफ तुमचा कमी लागणार नसून मिनिमम 135च्या आसपास हा कट ऑफ लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच ऑप्शन आहे की नोट्स घेणं आणि चांगला अभ्यास करणं, तसंच ऑनलाईन बॅचेस जॉईन करणं. तरच तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 70 ते 80च्या दरम्यान तुम्हाला मार्क जर मिळाले तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं फिक्स सिलेक्शन होणार आहे. कारण की नुसते तर इथं लेखी आणि ग्राउंडचे दोघांचे सुद्धा तुमचे मार्क मोजणार आहेत. आणि हे दोन्ही परीक्षा झाल्यानंतर तुमचं नंतर 25 किलोमीटर तुम्हाला रनिंग म्हणजे चालण्याची स्पर्धा आहे. ती परीक्षा तुम्हाला काय करावं लागते? पास करावं लागते. आणि महिला जर असाल तर महिलांना 16 किलोमीटर त्या ठिकाणी काय चालून दाखवायचं. इथं काही तुम्हाला नंबर मिळवायचा नाही. जे पण नंतर पार करतील अशांना ही या ठिकाणी काय सिलेक्शन घेतलं जाईल. तर मित्र, आता या ठिकाणी एकूण जागा किती असणार आहे? साधारणतः या ठिकाणी 2100 जागा हे या ठिकाणी काय तुमच्या असणार असून एकूण 9 वनवृत्तामध्ये ह्या जागा काय भरल्या जाणार आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, सर्व प्रश्नांची उत्तरे भेटली असतील. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर टेलिग्राम ग्रुप किंवा त्याला काय तुम्हाला जॉईन करायचं आहे. धन्यवाद.